विद्यार्थी मित्रांनो, आपण समरूप त्रिकोण काढणे यामध्ये दोन प्रकारच्या त्रिकोणांची रचना करणार आहोत, ज्यामध्ये सर्व शिरोबिंदू भिन्न आणि एक शिरोबिंदू सामायिक. तर हे ओळखायचं कसं की सर्व शिरोबिंदू भिन्न आहेत किंवा एक शिरोबिंदू सामायिक आहे? त्रिकोणाच्या नावावरून ओळखायचं. बघा इथे त्रिकोण एबीसी, समरूप त्रिकोण डीईएफ. इथे ए बी सी हे तीन बिंदू त्रिकोण एबीसी चे शिरोबिंदू आहेत. डी ई एफ हे तीन शिरोबिंदू आहेत त्रिकोण डीएफ चे. इथे बघितलं दोन्ही त्रिकोणांचे शिरोबिंदू हे वेगवेगळे आहेत, म्हणजे इथे पहिला प्रकार झाला सर्व शिरोबिंदू भिन्न. आता या त्रिकोणामध्ये बघा त्रिकोण एबीसी, समरूप त्रिकोण पीबीआर, ज्यामध्ये बिंदू बी दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे, म्हणजे ते सामायिक आहे. आपल्याला कोणता त्रिकोण मोठा आहे, कोणता त्रिकोण छोटा आहे ते ओळखायचंय. ते कसं ओळखायचं? यामध्ये बीसी छेद ईएफ बरोबर 3/5, याचा अर्थ बीसी 3च्या पटीत आहे, ईएफ 5च्या पटीत आहे. याचा अर्थ त्रिकोण एबीसी हा लहान त्रिकोण झाला, त्रिकोण डीईएफ हा मोठा त्रिकोण झाला. आज आपण एक शिरोबिंदू सामायिक असेल तर समरूप त्रिकोण कसे काढायचे हे पाहणार आहोत. उदाहरण बघा, त्रिकोण एबीसी, समरूप त्रिकोण पीबीआर. एबी ची लांबी दिली आहे 6.3 सेंटीमीटर, कोन बी दिलाय 75 अंश, बीसी बरोबर 7.1 सेंटीमीटर, बीसी चे बीआर ची किंमत दिली आहे 5/3. त्रिकोण पीबीआर काय करायचं आहे? काढायचं आहे. सर्वप्रथम आपण त्रिकोणाचं नाव पाहिलं ए बी सी आणि त्रिकोण पीबीआर. आपल्याला इथे समजलं बिंदू बी हा सामायिक शिरोबिंदू आहे. पहिलं ठरवलं आपण कोणत्या प्रकारचा त्रिकोण काढायचा आहे. आता आपण काय ठरवणार? कोणता त्रिकोण मोठा आहे ते आणि कोणता त्रिकोण छोटा आहे. कशावरून ठरवायचं? संगत बाजूंच्या गुणोत्तरावरून ठरवायचं. संगत बाजूंचं गुणोत्तर दिलंय बीसी छेद बीआर बरोबर 5/3. याचा अर्थ बीसी 5च्या पटीत आहे, बीसी हा मोठा त्रिकोण आहे, बीआर 3च्या पटीत आहे, बीआर हा लहान त्रिकोण झाला. सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढली. कच्ची आकृती काढताना लक्षात ठेवायचं आहे हे त्रिकोण अशा प्रकारचे असतील ज्याच्यामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे. तो सामायिक शिरोबिंदू नेहमी डावीकडे घ्यायचा आहे. हा झाला शिरोबिंदू बी. आता मी ठरवलं कोणता त्रिकोण मोठा आहे. मला समजलं बीसी 5च्या पटीत आहे, याचा अर्थ हा बाहेरील जो त्रिकोण आहे, मोठा त्रिकोण आहे, तो त्रिकोण एबीसी, आणि साहजिकच हा आतील त्रिकोण जो असेल तो त्रिकोण असेल पीबीआर. आता मी दिलेली माहिती लिहून घेतली. काय काय दिले मला एबी ची किंमत दिली आहे. किती आहे एबी? एबी आहे 6.3 सेमी. मला कोन बी चं माप दिलंय, किती आहे? 75 अंश. बीसी ची लांबी दिलेली आहे, बीसी ची लांबी आहे 7.1 सेंटीमीटर. म्हणजे मी काय काय ठरवलं बघा. पहिलं, एक शिरोबिंदू सामायिक आहे. नंबर 2, कुठला त्रिकोण मोठा आहे? तर तो दिलेली माप जी आहे त्रिकोण एबीसी हा मोठा त्रिकोण झाला आणि मला लहान त्रिकोण काय करायचा आहे? काढायचा आहे. कच्ची आकृती काढून झाल्यानंतर आता मी पक्की आकृती काढण्यासाठी जाणार. मला त्रिकोण एबीसी हा मोठा त्रिकोण दिलेला आहे. सर्वप्रथम जो त्रिकोण दिलेला आहे, दोन बाजू त्याने समाविष्ट केलेला कोन दिलेला आहे, त्याच्यावर मी त्रिकोण एबीसी काढेन. पहिलं बीसी काढलं. किती दिलंय बीसी? बीसी बरोबर 7.1 सेंटीमीटर. कोन बी, कोन मापकाच्या साहाय्याने कोन बी काढला. किती? 75 अंश. कोन मापकाचा नीट वापर करा. आता एबी ची लांबी कंपास मध्ये 6.3 अंतर घेतलं आणि हा झाला आर्क, हा झाला कंस, जो बिंदू ए दर्शवतो मला, हे आलं 6.3 सेमी. आणि दोन बाजू त्याने समाविष्ट केलेला कोन दिला, तर हा मी झाला त्रिकोण एबीसी. आता मला त्रिकोण पीबीआर काढायचा आहे, जो आतमध्ये आहे, त्याचा शिरोबिंदू एक जो बी आहे, बिंदू बी कसा आहे? सामायिक आहे. शिरोबिंदू बी च्या इथून एक किरण काढला. या किरणावर इथे बघा 5/3 आहे, म्हणजे मोठा अंक कोणता आहे? 5. म्हणजे या किरणावर 5 समान भाग करणारे कंस काढले. 1 2 3 4 5. त्यांना नावं दिली B1, B2, B3, B4, B5.
आता लक्षात ठेवायचं आहे BC 5च्या पटीत असल्यामुळे BC जे आहे ते मी B5 ला काय केलं, जोडलं. आता BR 3च्या पटीत आहे म्हणून मी काय केलं, B3 मधून या B5C ला समांतर रेषा काढणार आहे. त्यासाठी कंपासचं पोलादी टोक इथे ठेवलं आणि असा कंस काढला. हे अंतर न बदलता कंपासचं पोलादी टोक B3 वर ठेवायचं आणि तेवढ्याच मापाचा कंस काढला. आता कंसाचं माप मी बदलणार, पोलादी टोक इथे ठेवलं. कंपासमध्ये या दोन भुजा ज्या आहेत कोणाच्या त्यांच्या मी एवढं अंतर घेतलं, इथे कंस केला. कंपासचं पोलादी टोक इथे ठेवलं आणि या दोघांना छेदणारा काय केला, कंस काढला आणि हा छेदनबिंदू आणि B3 जोडलं. हा रेषाखंड B5C ला समांतर आहे आणि हा जो बिंदू जो मिळाला त्याला नाव दिलं R. आता मी बिंदू C मधून हा जो AC आहे त्याला समांतर असणारा रेषाखंड बिंदू R मधून काढणार. पुन्हा तीच रचना केली. कंपासचं पोलादी टोक इथे ठेवलं, काही अंतर घेऊन कंस केला. आता कंपासचं पोलादी टोक R बिंदूवर ठेवायचं आणि तेवढ्याच मापाचा कंस काढला. आता कंपासचं पोलादी टोक इथे ठेवून एवढं अंतर घेतलं, तेवढंच अंतर इथून इथे घेतलं आणि हा छेदनबिंदू आणि R जोडला. जो बिंदू मिळाला त्याला नाव दिलं P आणि हा झाला त्रिकोण PBR. हा रेषाखंड समान आहे. आता आपण प्रत्यक्षात ही रचना करून बघूया. उदाहरण 1, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PBR. AB ची लांबी 6.3, B चं माप 75 अंश, BC 7.1 सेंटीमीटर, BC छेद BR 5/3. त्रिकोण PBR काढायचा आहे. नावावरून आपल्या लक्षात आलं बिंदू B सामायिक आहे. त्यानंतर संगत बाजूंचं गुणोत्तर BC छेद BR 5/3 आहे. याचा अर्थ त्रिकोण ABC मोठा आहे, त्रिकोण PBR लहान आहे. सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढून घेतली. हा झाला त्रिकोण. कच्ची आकृती काढताना लक्षात ठेवा, जो सामायिक शिरोबिंदू आहे तो सामायिक शिरोबिंदू शक्यतो नेहमी डाव्या बाजूला घ्यावा. आता हा झाला ABC. हा लहान त्रिकोण PBR. मला AB ची लांबी दिली आहे 6.3 सेमी. कोन B चं माप दिलंय 75 अंश. BC ची लांबी दिली आहे 7.1 सेंटीमीटर आणि ही झाली माझी कच्ची आकृती. कच्च्या आकृतीच्या खाली लिहायचं कच्ची आकृती म्हणून. यानंतर मी पक्की आकृती काढणार आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू आहे, मोठ्या त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, मोठ्या त्रिकोणाची मापं दिलेली आहेत, लहान त्रिकोण काय करायचं आपल्याला काढायचं आहे. आता सर्वप्रथम मी पाया BC घेतला, कारण मोठ्या त्रिकोणाची 3 घटकांची लांबी मला दिलेली आहे, म्हणून मी सर्वप्रथम 7.1 सेंटीमीटर पाया घेतला. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रेषाखंड काढलात लगेच त्याची नावं आणि मापं लिहून घ्या, जेणेकरून नंतर गोंधळ होत नाही. त्यानंतर कोन B 75 अंश मापाचा मला दिलेला आहे. नीट कोन मापक वापरा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 याच्यामध्ये 75 येतं. हा 75 अंश कोन करणारा किरण काढला. आता मला माहिती आहे या किरणावर 6.3 सेमी अंतरावर बिंदू A असणार आहे, म्हणून मी कंपासमध्ये 6.3 सेमी अंतर घेतलं. कंपासचं पोलादी टोक बिंदू B वर ठेवायचं आणि 6.3 सेमी अंतरावर त्या किरणाला छेदणारा कंस काढला. हा झाला बिंदू A. हे अंतर आहे 6.3 सेमी. या कोणाचं माप आहे 75 अंश आणि हा झाला माझा त्रिकोण ABC. आता मला त्रिकोण PBR काढायचा आहे, ज्याचा B बिंदू सामायिक आहे, तो लहान त्रिकोण आहे. निश्चितपणे P हा बिंदू
या बाजू ए बीवर असेल, म्हणजे ए आणि बी यांच्या दरम्यान असेल. आर हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान असेल. सर्वप्रथम मी शिरोबिंदू बी मधून कोणत्याही मापाचा शक्यतो लघुकोन करणारा किरण काढला. आता या किरणावर गुणोत्तर जे आहे संगत बाजूंचं ते 5/3 आहे. त्यातली मोठी बाजू 5 आहे आणि म्हणून मी काय केलं, या किरणावर समान अंतरावर 5 बिंदू काढलेत, म्हणजे 5 समान भाग केलेत. कोणत्याही मापाचं अंतर घ्या, 1 2 3 4 5. आता या शिरोबिंदूचं नाव बी आहे म्हणून यांना नावं दिली मी B1, B2, B3, B4 आणि B5. आता लक्षात ठेवा BC जी आहे ती 5च्या पटीत आहे म्हणून BC रेषाखंड हा B5 ला, सी बिंदू जो आहे तो B5 ला जोडला. आता मला या B5C ला B3 मधून समांतर रेषा काढायची आहे. B3 मधूनच का काढायची, कारण लहान त्रिकोणाच्या बाजू या 3च्या पटीत आहेत म्हणून या B3 मधून जाणारी समांतर रेषा काढण्यासाठीची रचना जर आहे त्या नीट काळजीपूर्वक बघा. कंपासमध्ये कितीही मापाचा असा कंस घेतला, हे अंतर न बदलता आता कंपासचं पुढे काळजीपूर्वक बघा, B3 वर ठेवलं आणि या किरणाला छेदणारा कंस काढला. आता कंपासचं पोलारी टोक, कंपासमधलं अंतर बदलायचं. किती घ्यायचं, हा बिंदू आणि हा बिंदू, या कोणाचे जे दोन भुजा आहेत या दोन बिंदूंमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर घ्यायचं आहे. कंपासचं पोलारी टोक इथे ठेवलं, कंपासमध्ये एवढं अंतर घेतलं, काळजीपूर्वक बघा. आता हे अंतर न बदलता हा पहिला कंस, दुसरा कंस जिथे छेदतोय तिथून याला छेदणारा कंस काढला. आता B3 आणि हा शिरोबिंदू, हा बिंदू छेदनबिंदू यांना जोडणारा किरण रेषाखंड काढला. हा बिंदू झाला R. काळजीपूर्वक बघा, हा रेषाखंड समांतर दिसला पाहिजे. आता आपण R मधून AC ला समांतर रेषाखंड काढणार आहोत. त्यासाठी कंपासचं पोलारी टोक बिंदू C वर ठेवलं आणि छेदणारा कंस काढला. हेच अंतर बदलायचं नाही, कंपासचं पोलारी टोक R वर ठेवून तेवढ्याच मापाचा इथे छेदणारा कंस केला. आता हे अंतर बदलायचं, किती घ्यायचं, या बिंदूपासून या बिंदूपर्यंत अंतर घेतलं, तेवढ्याच मापाचं अंतर बघा. आता मी कंपासचं पोलारी टोक कुठे ठेवतोय, या छेदनबिंदूपासून या बिंदूपर्यंत. आता हे कंस जिथे छेदतात तो बिंदू, छेदनबिंदू आणि R मी जोडलं. लक्षात घ्या, ही रेषा आणि ही रेषा समांतर दिसली पाहिजे आणि हा झाला माझा त्रिकोण PBR. उदाहरण 2. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण AMT. AB 3.2 सेमी, BC 4.3 सेमी, AC 4.8 सेमी. BC छेद MT ची किंमत आहे 4/7. त्रिकोण AMT काढायचा आहे. सर्वप्रथम कच्ची आकृती काढली. कच्ची आकृती काढताना लक्षात घ्या, बिंदू A सामायिक आहे, तो डावीकडे घेतला. BC 4च्या पटीत आहे म्हणजे त्रिकोण ABC लहान आहे. त्रिकोण ABCच्या 3 बाजूंची लांबी लिहून घेतली. त्रिकोण AMT मला काय करायचं आहे, काढायचं आहे. इथे माझ्या लक्षात आलं, त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोण AMT जो आहे तो मोठा त्रिकोण मला काय करायचा आहे, काढायचा आहे. एवढं लक्षात येतं आपल्याला. AB या किरणावर या बाजू पुढे वाढवल्यानंतर त्या भुजेवर मला M बिंदू मिळेल. AC ही बाजू वाढवल्यानंतर त्याच्या पुढे मला काय मिळणार आहे, बिंदू T मिळणार आहे. त्यामुळे मी जेव्हा त्रिकोण रचना करणार तेव्हा बाजू AB आणि बाजू AC सुरुवातीलाच वाढवून ठेवणार आहे.
प्रथम पाया ए बी, किती आहे ए बी? 3.2 सेंटीमीटर. मग 3.2 सेंटीमीटर अंतर घेतलं, ए बी मी काढला, परंतु हा ए बी मी पुढे वाढवून ठेवला. का वाढवून ठेवलाय? कारण माहिती आहे या किरण ए बी वरच मला बिंदू एम मिळणार आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी एखादी रचना कराल लगेचच नावं माप लिहायला विसरू नका. आता मला बिंदू सी काढायचा आहे. या सीचं वैशिष्ट्य काय? ए पासून तो 4.8 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि सी पासून बी पासून तो 4.3 सेंटीमीटर अंतरावर आहे. मग सर्वप्रथम 4.8 सेंटीमीटर अंतर घेऊन बिंदू ए वर कंपासचं पोलादी टोक ठेवून मी कंस केला. त्यानंतर BC हे अंतर 4.3 सेंटीमीटर आहे. कंपासमध्ये 4.3 सेंटीमीटर अंतर घेतलं, कंपासचं पोलादी टोक बिंदू बी वर ठेवलं आणि त्याला छेदणारा कंस काढला. म्हणजे हा झाला माझा शिरोबिंदू ए आणि हा झाला त्रिकोण ABC. त्रिकोण ABC जोडताना काळजी घ्या, मी AB वाढवून ठेवणार आहे. का वाढवून ठेवणार आहे? कारण या किरण AB वरच पुढे किरण AC वरच पुढे बिंदू माझा टी असणार आहे. आता लहान त्रिकोण दिलेला आहे, मोठा त्रिकोण मला काय करायचा आहे? काढायचा आहे. पुन्हा पूर्वीसारखंच बिंदू शिरोबिंदू ए मधून एक किरण काढला. इथे 4/7 आहे, मोठा अंक 7 आहे म्हणून याचे 7 समान भाग केले मी. 1 2 3 4 5 6 आणि 7. त्याला नावं दिली A1 A2 A3 A4 A5 A6 A7. आता मला माहिती आहे त्रिकोण ABC ची बाजू BC 4च्या पटीत आहे, म्हणजे त्रिकोण ABC च्या सर्व बाजू या 4च्या पटीत असल्यामुळे मी AB जे आहे ते A4 ला जोडलं. आता बिंदू A7 मधून मला समांतर रेषा काढायची आहे. त्यासाठी मी कंपासचं पोलादी टोक A4 बिंदूवर ठेवून कंपासमध्ये असा कंस काढला. A7 मधून तेवढ्याच मापाचा कंस इथे छेदणारा काढणार. आता कंपासचं पोलादी टोक नीट बघा कुठे ठेवलेलं आहे. या दोन भुजांमधलं जेवढं अंतर आहे तेवढं घेतलं आणि याला छेदणारा कंस केला. तेच अंतर न बदलता या छेदनबिंदूवर ठेवून इथे छेदणारा कंस केला. हा छेदनबिंदू आणि A7 मी जोडलं आणि मला या A4B ला समांतर असणारी रेषा काढली. त्या बिंदूचं नाव दिलं मी M. आता मला AB ला, या शिरोबिंदूचं नाव आहे C, BC ला M बिंदूमधून मला काय करायचे आहे? समांतर रेषा काढायची आहे. त्यासाठी कंपासचं पोलादी टोक बिंदू B वर ठेवलं. कंपासचं पोलादी टोक बिंदू B वर ठेवून कंपासमध्ये या दोन भुजांना छेदणारा कंस काढला. कंपासचं पोलादी टोक बिंदू M वर ठेवून याला छेदणारा कंस काढला. आता अंतर बदलायचं. कंपासचं पोलादी टोक या बिंदूपासून या बिंदूपर्यंत घेतलं. कंपासचं पोलादी टोक बघा कुठे ठेवतोय मी ते? या छेदनबिंदूवर आणि या बिंदूवर ठेवलं. आता बिंदू M आणि या दोन कंसांचा छेदनबिंदू यांना जोडणारी रेषा काढली. लक्षात घ्या, हा रेषाखंड समांतर असला पाहिजे. का समांतर आहे? हे दोन कोन समान मापाचे आहेत, जे संगत कोण आहेत. संगत कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात. आणि हा झाला त्रिकोण ABC, हा त्रिकोण झाला AM. अशा प्रकारे आपण या त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण दिला असेल तर त्रिकोण AMT
हा मोठा त्रिकोण कसा काढायचा हे आपण पाहिलं.